नमस्कार. इन सोलापूर न्यूज चॅनलच्या खुली चर्चा या विशेष कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आज आपण विविध मतदारसंघातील विकास कामासंदर्भात चर्चा करतोय. आज दक्षिण विधानसभा मतदारसंघात देखील जे विकास कामं आहेत त्या विकास कामांची आज आपण चर्चा करणार आहोत. दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा नेहमी चर्चेत राहिलेला मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महादेवजी कोगनर साहेब या निवडणुकीला सामोरे जात आहेत. एक त्यांनी या रस्ते, पाणी, ड्रेनेज, दिवाबत्ती याशिवाय पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, सिंचनाचे प्रश्न असेल, अशा अनेक विविध प्रश्न मतदारसंघातील असतील ते त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. साहेब नमस्कार, आपलं स्वागत आहे. आणि आज विधानसभा निवडणुकीचा सगळा माहोल आहे आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना आपण दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. खरं तर आपण जर पाहिलं तर पहिला आपण भारतीय जनता पार्टीमध्ये होता, त्यानंतर पुन्हा तुम्ही काँग्रेसमध्ये गेलात आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये असं काय झालं की तुम्हाला विधानसभा दक्षिणमधून एक उमेदवार देणार म्हणून अशी चर्चा होती आणि ऐन वेळेस तुम्हाला तिथं डावलं गेलं आणि तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवडणुकीसाठी रिंगणात उतरलात. नेमकं काय झालं याबाबत काय सांगाल? सर्वप्रथम ग्रामदेवते सिद्धार्थ रामेश्वर महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो आणि इन चॅनलचे सर्व पदाधिकाऱ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. आज मला बोलून मुलाखत घडवण्यात आलं. मग खरं तर गेल्या कित्येक वर्षापासून मी माझ्या MK फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक काम करतोय. तर सामाजिक काम करत असताना जनतेतूनच एक आवाज येत होता की आपण राजकारणात यावं आणि जनतेसाठी काम करावं, हे जनतेची मागणी होती. तर आता तुम्ही म्हणले की BJPमध्ये तर मी कधी प्रवेश केला नव्हता, कारण आदरणीय आमचे जे गुरु होते जयसिद्धेश्वर महाराज यांचे शिष्य असल्यामुळं त्या म्हणजे जवळजवळ त्यांच्यासोबत जात असल्यामुळे एक BJPचे एक म्हणजे आपण म्हणतो ना की जनतेतून एक शिक्का बसल्यासारखं. मी काय कधी प्रवेश केला नव्हता BJPमध्ये आणि विषय राहिला काँग्रेसचा. तर आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब असतील, आदरणीय ताई असतील, त्यांनी आमच्याकडं संपर्क केला आणि त्यांनी म्हणले की आम्हाला लोकसभेत थोडा मदत करा आणि तुमचं जनसंपर्क चांगला आहे आणि आम्हाला थोडा म्हणजे मदत करायचं आवाहन केलं. मी माझ्या कार्यकर्त्याचा संवाद साधला. कार्यकर्ता मग ठीक आहे साहेब आपल्या घरापर्यंत आले तर आपण त्यांना मदत करावं, इथंपर्यंत झालेलं आहे. आणि राहिला विषय तिकिटाचा, मनशामध्ये काल व्हायचं कारण काय, पहिलेच ठरलं होतं आम्ही जनतेसाठी काम करावं. पक्षपात हे मला म्हणजे ते एक सेकंड झाला माझ्यासाठी. पण जनता हा माझ्यासमोर एकच होता. मला जेव्हा कळलं की काँग्रेसकडनं आपलं काही उमेदवारी मिळणार नाही आहे आणि त्या पिरियडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी मला संपर्क केले आणि त्यांनी डायरेक्ट शब्द देऊन टाकले की तुम्हाला आम्ही तिकीट जाहीर करतो आणि तुम्ही विधानसभा लढवावं. मग त्यामुळे मी लगेच मनसेचा झेंडा हातात घेतला. नाही, पण काँग्रेसने तुम्हाला शब्द दिला होता का लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस तुम्हाला दक्षिणची उमेदवारी देऊ म्हणून? असा शब्द दिले होते ना. मग तुम्ही काय प्रयत्न त्यांच्याकडे वरिष्ठ स्तरावर काय केले नाहीत का उमेदवारीसाठी? नाही, मी असं एक कार्यकर्ता आहे, समजून घेणारा कार्यकर्ता आहे. आपण किती फाईट केलं जरी, आता आदरणीय आपले मार्गदर्शक दिलीप माने साहेबांना तर डिक्लेअर केले होते तिकीट, तर ते तर एवढे मोठे नेते आहेत, मी तर एक सामान्य कार्यकर्ता आहे. मग माझं काय हाल झालं असेल तर मी तसंच तर थांबलो असेल तर एकंदरीत मी सगळं वातावरण बघितलं, इथं आपलं काही काम होणार नाही आणि माझं स्वप्नच फक्त जनता होतं. साहेब, या मतदारसंघांमध्ये आपण गेल्या अनेक वर्षापासून फिरतायत, जनतेची कामं करतायत, जनतेच्या अडीअडचणीसाठी मदत करतायत, त्यांच्या मदतीला धावून येतात. याशिवाय मुलांच्या शिक्षणाच्यासाठी तुम्ही वह्या वाटपचा मोठा कार्यक्रम दरवर्षी मुलांसाठी घेतात किंवा काही मतदारसंघात काही घटना घडली त्यांना मदत करण्याचा विषय असेल, अशा या माध्यमातून तुम्ही मतदारसंघात फिरत असता. हे फिरत असताना मतदारसंघातील काय समस्या तुम्हाला जाणवतात, काय ना जनतेच्या अडीअडचणी आहेत, काय सांगाल याबाबत? हे बघा, मी सर्वप्रथम जीवनामध्ये मला जे संकट आले
शिकताना वही मिळत नाही, कधी पोटभर अन्न मिळालं नाही, अंगावर कपडे मिळाले नाही, ते मी कामं करत गेलो आणि कामं करत जनसंपर्क वाढवत गेला आणि जनतेत मिसळायचं आणि जनतेची समस्या जाणून घेण्याचं आणि काही शॉर्ट सर्किट असेल त्याच्यात जळीत झाल्यानं थोडं बहुत माझ्या परीने मदत असू दे आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात म्हणजे संपूर्ण जगावर हा करणारा गोष्ट म्हणजे कोविड प्रसंग येऊन गेला. कोविड प्रसंगातसुद्धा मी कधी घरी न बसता जनतेसाठी मैदानात उतरलो आणि अख्ख्या दक्षिण सोलापूर असू द्या, सोलापूर जिल्ह्यातील सगळ्यांनाच माहीत आहे की कोविड प्रसंगाच्या वेळी कोविडहून आमचे धर्मपत्नीचं निधन झालं. हे सगळं लक्षात आलं जनतेला की हा महादेव कोंडरे असा एक व्यक्ती आहे की जनतेत मिसळणारा आणि छोटे मोठे काम करणारा. तर हा माणूस राजकारणात यावं आणि जनतेसाठी काम करावं असं जनतेला एक विश्वास बसत होता. साहेब, मतदारसंघातील काही प्रश्न आहेत, रस्त्याचा विषय असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, सिंचनाचा प्रश्न असेल, असे विविध प्रश्न आहेत, आरोग्याचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, असे जे प्रश्न आहेत सगळ्या प्रश्न सोडवण्यासाठी तिथले विद्यमान आमदार यशस्वी ठरलेत असं वाटतं का आपल्याला? हे बघा, मला जेवढंच ह्या माध्यमातून सांगायचं, जर लोकप्रतिनिधी जर त्यांचं काम जर व्यवस्थित असेल तर जनतेमध्ये विश्वास संपन्न केला तर दुसऱ्या कुठल्याही उमेदवाराचं नाव आलं नसतं, वन साईड विन झालं असतं. माझं नाव कशाला घेतलं असतं जनता? तर एवढंच ह्या माध्यमातून मला एवढं सांगायचं आहे, जनतेला सुद्धा आवाहन करायचं आहे की ज्याप्रमाणे मी माझ्यापर्यंत काम करत गेलो, जनता विश्वास ठेवत गेले. कारण आमदार म्हणजे काय काम असतं की जनताला माहितीच ना, रोड करा हे हे नॉर्मलच आहेत ना. तर काही माणूस काही नसताना एवढं करू शकतो तर उतरवर काम करणारच आहे. हे काय प्रत्येक गोष्ट आपण सांगायचं जरूर नाही. जनतेला विश्वास आहे म्हणून तर नावाला लोक घेतात ना. तर एवढंच ह्या माध्यमातून सांगेन की सिंचनचं असतील, आता लाईटचं, शेतकरी विजेचा प्रश्न मोठा आहे. हा, हे सगळ्या गोष्टी करणार त्यांना विश्वास आहे. कारण आणि सगळ्यात महत्त्वाचं जनतेमधनं मी आता 7-8 दिवसापासून रोज गावभेटी करतोय, ज्येष्ठ लोकांशी भेटतोय, युवकाशी भेटतोय आणि महिला भगिनीशी भेटतोय. त्यांचं एकच आहे की मी करू शकतो. मी आता माझ्या भाषणात तर मी केलेलं बोलतोय, हे करणार त्यांनी विचारत पण नाही तुम्ही काय करणार, एवढं विश्वास आहे. कारण समस्याचं जाण आहे मला. मग समस्याचं ज्याला जाण आहे त्याला सांगायचे काय जोर म्हणतात. आणि काही लोक म्हणजे काय म्हणतात की पुढं काय करणार, आव्हानपत्रिका घेऊन फिरतात. ते मी कधीच दाखवलं मी असं करणार, फक्त एवढं केलं मी पुढं करणार, माझ्यावर विश्वास ठेवा, एवढंच बोलणार आहे मी. आणि बोलू लागलो, लोकांचा प्रतिसाद चांगला मिळतोय. शेतकऱ्यांचा एक महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही मध्यंतरीच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या म्हणजे जे अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीतून तुम्ही पाहणी केली, शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत, काय याबाबत तुम्ही अंतर्गत रोडचे समस्या आहे, चांगले रोड नाही येत, समस्या आहेत त्यांचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऊसाचं वेळेवर बिल मिळत नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना दुःख काय वाटतं की कारखाने त्यांचेच आणि लोकप्रतिनिधी त्यांनी, आम्ही त्यांच्यासमोर आवाज उठवू शकत नाही, बोलू शकत नाही, समस्या आहेतच. तर त्यांना असं वाटतं की कारखानदार नकोय, सामान्य माणूस असेल तर सामान्य माणसासाठी तो झगडत असेल. तर हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आता ठरवलंय, मी तुम्हाला अजून एक सांगतो की खरं तर दक्षिण सोलापूरमध्ये जवळजवळ 80 ते 85% कन्नड भाषिक लोक आहेत. आणि जेव्हा मी म्हणजे लोकसंवादसाठी बाहेर जातो त्यावेळी लोक म्हणतात आवर्जून, साहेब कन्नडमध्ये बोला म्हणून. आणि कन्नडमध्ये बोलत असताना सुद्धा काही जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांच्यातनं आवाज कसा येतो की दक्षिण सोलापूरमध्ये आम्हाला मालक नको, नोकरदार पाहिजे म्हणून असं जनतेतून आवाज येतो. ते कन्नडमध्ये म्हणतात ना, मग जीत मनशा बेको. जीत मनशा म्हणजे गडी म्हणतो ना आपण शेतात असणारा, की आम्ही बोलवलं त्यांनी यायला पाहिजे. अजून एक तुम्हाला सांगतो की काही लोकांमध्ये असं चर्चा येतो की महादेव कोंडुरे म्हणले तर हात दाखवा, बस थांबवा. हे काही स्टेटमेंट जनतेतून येऊ लागलं. म्हणजे हे सामान्य माणूस आहे. नाहीतर जे उद्योजक कारखानदार आहेत ना, हे फक्त इलेक्शन पुरतं बाहेर पडतील, नंतर ना आमच्याकडे बघणार सुद्धा नाहीत. एक विश्वास आहे जनतामध्ये. दक्षिण सोलापूर जो मतदारसंघ आहे हा एक शहरी भाग आणि ग्रामीण भाग हे दोन्हीही विभाग या मतदारसंघामध्ये. शहरी भागाच्या समस्या वेगळ्या आहेत, ग्रामीण भागाचे प्रश्न वेगळे आहेत. कसं बघाल या एकंदरीत दोन्ही विषयाकडे? शहरी भागातले विषय वगळत अजून सुद्धा जुळा सोलापूर भाग असेल, निलंबन, जसं पाहिजे रोड्स झालेले नाहीत, लाईटच्या समस्या आहेत. काही मला नगरमधले लोक संपर्क करतात आणि म्हणतात की अजूनही आमच्याकडं लाईट नाही आहे, साप येतात घरात, मुलं बाहेर फिरतात आणि ज्येष्ठ लोकांचं वेगळ्या समस्या आहेत.
प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या आहेत. म्हणजे जसं पाहिजे तसं विकास झालेला नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी काय करणार म्हणण्यापेक्षा त्यांना एक असं आहे की हे जनतेसाठी अहोरात्र टाइम देतोय आणि आम्ही जेव्हा बोलवल्यावर येतोय आणि आमच्या समस्या जाणून घेतोय. आता बघा, छोटंसं काम करत असेल तर जळीत म्हणला, आता जळीत झाल्यावर मला त्यांचं समस्या जाणे म्हणून तर मी पळत जातोय. मग पुढं जर रोडच्या समस्या असतील, लाईटच्या समस्या असतील, शेतकरी समस्या असतील, मला जेव्हा बोलवतील मग त्यावेळी मी त्यांच्या समस्या सोडवेन हे विश्वास आहे. आपण जर पाहिलं, हद्दवाढ होऊन जवळपास 30 वर्ष झाली सोलापूर शहराचे. 1992ला हद्दवाढ झाली. त्यानंतरची परिस्थिती आणि आताची परिस्थिती जर पाहिली, काय याच्यामध्ये तुम्ही कसं, आपण दुसऱ्या जर जिल्ह्याचा आणि दुसऱ्या तालुक्याचा जर विचार केला, जसा पाहिजे तर दक्षिण सोलापूरमध्ये विकास झालेच नाही. आता नीलमनगर साईडमध्ये कालच मी रात्री गल्ली बोळामध्ये सगळे जनतेचा संवाद साधण्यासाठी जात होतो. रोडचं समस्या आहे तिथं. सगळ्यात महत्त्वाचे म्हणतात की आम्हाला ज्यावेळी इलेक्शन असतं त्यावेळी आमचे लोकप्रतिनिधी नंतर तोंड पण दाखवत नाहीत, हे समस्या आहे. त्यांना काय म्हणतात की कामं कमी होऊ द्या, पण येऊन आमच्या संपर्कात जनतेत मिसळणारा नेता पाहिजे, ही त्यांच्यात भावना आहे. नाही, त्यांनी ते सांगितलं की मोठ्या प्रमाणात मतदारसंघामध्ये विकास कामं केले आहेत, फक्त बोर्ड लावलेले प्रमाणात केलेले, फक्त बोर्ड लावलेले. आता 1300 कोटी 1400 कोटी म्हणतात, कुठे दाखवा म्हणतात, जनताच विचारतात प्रश्न. मग जर विकास केला असेल तर वन साईड यायला पाहिजे. गेल्या वेळेला सुद्धा आपल्याला माहित आहे. आणि आता तर जनता म्हणतात की स्पष्ट लोकप्रतिनिधी नाकारलेले आहे आणि मला स्वीकारलेले आहे. कारण सामान्य माणसामध्ये मिसळणारा नेते नाही आहेत. विकासाचे फक्त गप्पा मारतो. म्हणजे मतदारसंघात कामं झालीच नाहीत की केवळ फक्त बोर्ड लावलेत असं म्हणा. सांगतात खूप आणि होतात थोडा. ज्या पद्धतीने आपण आता काही दिवसापूर्वी मंद्रुप म्हणतात तर बोर्डच काढलेत. आता बोर्ड काढले असतील तर तुम्ही कामं केले असेल तर जाऊन विचारलं पाहिजे ना, आम्ही कामं केलं का काढलं म्हणून. ते तर सगळेच सोशल मीडिया तुमच्याकडे पण आले असेल रिपोर्ट. कारण कधी मला एक सांगतो, काम जेव्हा आपण करतो त्यावेळी जनता नाराज होत नाही. काम न केल्यामुळे जनता नाराज होतात. तर मी काय खूप म्हणजे काय म्हणतो की कामं केलं असं नाही म्हणणार, पण समस्येच्या वेळी युवकांमध्ये मिसळतो. कुठल्या गणपती पूजा असेल, देवीची पूजा असेल, काही नाटकं असतील, कुस्ती असेल, योग्य वेळ त्यांचं ज्यावेळी मला आमंत्रण येतं मी आवर्जून जातो. गाठीभेटी मयत असतील, लग्न असतील, छोटे मोठे कार्यक्रमाला जाऊन उपस्थिती लावतो. हे त्याच्यात त्यांचं समाधान आहे. आणि कसं आहे तुम्हाला सांगतो, निधी हा सरकारकडनं येतोय. आता का त्यांनीच असेल तर निधी येतो असं नाही ना. हे बाकीचं तुम्ही विकासाचे गप्पा मारता ठीक आहे, योग्य, पण तिथं कुठलाही उमेदवार करू शकतो ना. अजून मी जास्त करू शकतो कारण माझे उद्योग नाही आहेत. आता ह्यांचं काय नियोजन काय, 2 तास जनतेला 8 तास स्वतःला कडं, मग कसं चालणार आहे. मी तर सकाळी 6 वाजता उठलो, रात्री 12 पर्यंत जनता आहे, निघालो. आता कालच तुम्हाला सांगतो, मी घरातून निघाले, जुळसोलापूर भागात फिरत होतो, कुठं विद्युत हात जोडत होतो आणि रोजचं माझं तेच काम आहे. काही लोक म्हणतात साहेब आम्ही ठरवलं ह्या वेळेला महादेव कोगनूलाच आमदार करणार, असं जनतेतून आवाज आहे. आणि जेव्हा 20-25 लोक थांबतील त्यावेळी 2-4 बोलतात, कन्नडमध्ये बोलतात, काय मराठी बोलतात, साहेब तो युरियान राजकारण हेतू कॅल्शियम म्हणलं भाळ वर्ष कॅल्शियम म्हणलं तर अदर नो फिक्स मध्ये देऊ म्हणतात. आणि काय लोक म्हणतात हेच उमेदवार योग्य आमच्या दक्षिण सोलापूरसाठी म्हणतात. कारण काय झालं, आता तुम्हाला अजून एक आवर्जून सांगेन की एक कणबसमध्ये हे बघा तिप्पण्णा म्हणून आहेत, एक ॲक्च्युली ते दिव्यांग आहेत. मी परवा दिवशी त्यांना भेटून आलो. हे बघा, आणि त्यांनी स्वतः मैदानात उतरले. तेव्हा म्हणजे यांना चालता येत नाही, ते स्वतः मैदानात उतरले प्रचार करण्यासाठी. त्यांनी मला आवर्जून म्हटले की आता काय झालं, दक्षिण सोलापूर पण तसंच झालंय म्हणले. फक्त जनतेत मिसळणारा नेता पाहिजे. जसे माझे पाय नाहीत, मी एका ठिकाणी बसून आहे ना, तसंच काम चालू आहे म्हणजे सरळ त्यांच्या भाषेत त्यांनी बोलले. तर मी ह्या माध्यमातून त्यांचे पण मनापासून अभिनंदनच करेन की तुमच्यासारखे जेव्हा घरातून बाहेर पडू शकत नाही तुम्ही माझ्यासाठी एवढं करताय, तर 100% मी जनतेसाठी अहोरात्र काम करेन एवढं त्यांना विश्वास देऊन आलो. एवढा जनतेचा नाराजीचा सूर का दिसून येतो, प्रत्येकांचे म्हणजे कसं आहे, निधी हा एक सेकंड पार्ट झाला. मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगतो, जनतेला काय वाटतं, जनतेत मिसळणारा, जनतेच्या समस्या जाणून घेणारा हे नेता पाहिजे. निधी हा कोणी पण आणून देणार हो. मला एक सांगा, आमदार आहे मी, उद्या निधी देणार नाही का? निधी आणणार, उलट त्यांच्यापेक्षा जास्त निधी आणणार ना मी. तर मला एक सांगा, तुम्ही मतदारसंघात जाऊन त्यांना काय पाहिजे
त्यांच्या समस्या काय आहेत त्यांना, म्हणजे त्यांना वेळ दिला तर तुम्ही समजून घेणार ना. सगळ्यात महत्त्वाचे वेळ नाही बोलणं आणि त्यांचं समजून घेणार नेता नाही आहे. साहेब, रोजगार निर्मितीचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे मतदारसंघामध्ये. इथल्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, तसे प्रयत्न मतदारसंघामध्ये केलेत का विद्यमान आमदारांनी? काय झालं? MIDCचा प्रश्न देखील आहे, तसंच आहे. काय एकंदरीत असं मला एक सांगा, आता विद्यमान आमदारांचे साखर कारखाने आहेत. आता साखर कारखान्यामध्ये युवक कामाला जातात. 6-7 हजार पगारमध्ये घर चालतं का? म्हणजे काय झालं, तुम्ही समस्यात अडचणी आहेत, तुम्ही त्यांना घेऊन म्हणजे द्या ना, चांगला पगार द्या. 20-25 हजार, तर घर चालेल, 20-25 हजार रुपये तर मिळायला पाहिजे ना प्रत्येकानं. आमच्यामुळे युवकाशी मी संपर्क करतोय, तर मी तर उलटा म्हणतो की एवढं कारखाने एवढं असं आहे, पण योग्य मोबदला तर मिळाला पाहिजे. म्हणजे तुम्हाला माहीत असायला पाहिजे की एका कुटुंबाला घर चालण्यासाठी किती पैसा लागतो, हे तुम्ही कधी कळणार आहे? तुम्ही गरीबातून असेल तर, गरीबाचं जाण असेल तर तुम्ही ते अंदाज लावू शकता की हे एक बिचारा आमच्याकडे नोकरी करतोय, ह्याला घर चालवायचं म्हणजे एवढा पगार दिला पाहिजे म्हणून. तो मी करू शकतो, कारण मी सामान्य कुटुंबातला आहे. आता हे परंपरा एवढं मोठे झालेत की त्यांना काही कळत नाहीये, आणि करायचं तर करा, नाही तर सोडून द्यावं. आणि दुसरी गोष्ट, आता ऊसाचं शेतकरी एवढं नाराज आहेत, वेळात बिल म्हणजे त्यांना बिल वेळेवर मिळत नाही. आणि विचारलं गेलं समजा कोण, आता जनतेतून आहे, मी काय त्यांच्या ऑफिसमध्ये काम करतो का? मला जनतेतून जे चर्चा होतं त्या तुम्हाला सांगतोय की सर्वप्रथम तर तुम्हाला आमच्या कारखान्यात ऊस टाकायला कोण सांगितलं आहे? इथून सुरुवात होतो. आणि जर ऊस गेले नाही तर तुम्हाला ऊस लावायला कोण सांगितलंय? असं चर्चा होतं. आणि दुसरी गोष्ट, आता काही मंडळ असतात, थोडं त्यांना पण हौशी असतात, गणपती मंडळ वगैरे, त्यांना म्हणतात तुम्हाला कोण सांगितलं मंडळ? तुम्ही देवाला पण नाव ठेवता म्हणतात, असं कसं होणार? तुम्ही करा ना, जावा, आरती करा, हे करा, ते करा. शेवटी देवाचा आशीर्वाद आहे म्हणून तर आपण इथे परत आहे ना. आध्यात्मिकमध्ये पण तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे, संत लोकांशी पण संपर्क केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, हे जे मोठे नेते आहेत ना, ह्यांच्याकडे आपले गरीब जनता आहे, जनता जाऊन समस्या सांगू शकत नाही. पण जे काही कामं करायला पाहिजे मतदारसंघात, कोट्यावधीची कामं झाले तर जावा करतायत त्यांनी. मी तुम्हाला तेच आता एक उदाहरण तुम्हाला सांगितलं, मंद्रुप मधलं बोर्ड कशासाठी काढत, म्हणजे त्यांनीच उत्तर द्यावं आम्हाला. कामाचं जर बोर्ड काढायला जनता सांगत असतील त्याच्या पाठी, मग काय उत्तर द्या की. म्हणजे ह्याचा अर्थ फक्त बोर्ड लावतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मला काही शेतकरी असं चर्चेत येतो की आता एक ऑफिसमध्ये समजा एक 40-50 लोक भेटायला गेले समजा, म्हणजे कशा पद्धतीने स्वतःच्या म्हणजे काय म्हणतात की व्यवसायाकडं कसं लक्ष देतात. काही शेतकरी मग उदाहरण देऊन सांगतात. आता समजा एक 50 शेतकरी भेटायला गेले ऑफिसमध्ये त्यांच्या, मग त्यावेळी त्यांचा PA येऊन सांगतो की साहेब एक 40-50 लोक आलेत, आणि त्याच्यात A-B-C असं एक नावं घेऊ आपण, तो दरवर्षी आपल्याला 1000 टन ऊस आपल्या कारखान्याला येतो, आणि Bचा 700 आणि Cचा 300. पण त्यावेळी हे कारखानदार काय करतात की स्वतःच्या सरळ स्वार्थासाठीच त्या पहिल्या 3 लोकांना आत बोलवतात. म्हणजे त्यांचं इन्कम असतो, तिथं स्वार्थ असतो. आणि बाकीचे 47 लोक जे आहेत ते बसून परत म्हणतात की आमचे साहेब बीजे, तर परत तुम्ही नंतर येऊन भेटा. पण त्याच्यामुळे काय होतं, तुमचे जेव्हा स्वतःचं जेव्हा काय म्हणतात बिझनेस असतो ना, त्यावेळी तुम्ही स्वार्थापोटी त्याच लोकांना तुम्ही प्राधान्य देणार. सामान्य जनतेचं समस्या तुम्ही जाणूनच घेत नाही, मग लोक नाराज होतात. आणि 100-150 रुपये सुद्धा खेडेगावातल्या जनतेला महाग जास्तच वाढतो ना. पेट्रोल घालून यायचं आणि आपले त्या दिवसाचा जो पगार आहे ते नुकसान, आणि जाऊन मग 1-2 वेळा जातात, थकतात, मग सोडून देतात. आणि काही बोलू शकत नाहीत, सामान्य माणूस असतो, आणि सामान्य माणूस बोललं तरी पुढे त्रास देतात. आता कितीतरी शेतकऱ्याच्या उतारावर लोन आहेत असं आंदोलन केलं, नंतर पॅक करतात. हे सगळ्या गोष्टी होऊ लागल्या ना मतदारसंघामध्ये. मग त्याच्यासाठी काय वाटतं लोकांना की ज्यांच्याकडे बिझनेस आहे, ज्यांच्याकडे उद्योग आहे, तो नसावा, हे फिक्स केलं जनताने. याच्यामध्ये अजून एक विषय म्हणजे आता तुम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तुम्ही उमेदवार आहात. असं असताना एक आदर्श मतदारसंघ असेल, किंवा तुमचं मतदारसंघामधलं विजन काय आहे, भविष्यातील जनतेसाठी तुम्ही काय करणार आहात तिथं? सगळ्यात महत्त्वाचं बघा, माझा सर्वप्रथम प्राधान्य जिल्हा परिषद जे शाळा आहेत, जिल्हा परिषद शाळा सुधारवायचं पहिलं माझं काम असेल. ह्याचं कारण काय, अत्यंत गरीब कुटुंबातले विद्यार्थी जिल्हा परिषदेमध्ये शाळा शिकतात. आणि दुसरा विषय राहिला की आपला
युवक, आता युवकासाठी आपण उद्योग आणला पाहिजे. जे सगळ्यात महत्त्वाचं कित्येक दिवसापासून आपण बोलतो MIDC मधला जो मंद्रुप MIDC जो विषय आहे, तो शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन ते त्यांचे जे योग्य मोबदला द्यायला पाहिजे होतं, तिथं ते विषय त्याच्यामुळं टकळला गेला. तो मी पहिल्या आल्यावर ते प्राधान्य देणार. आणि दुसरी गोष्ट, महिला भगिनीसाठी, आपल्या महिला भगिनी घरातल्या घरात कशा पद्धतीने उत्पन्न वाढीव करण्यासाठी करतील, बचत गटाच्या महिला असतील त्याच्यावर काम करणार आहे. आणि शेतकऱ्यांना हे कारखानदार तर आता देणारच नाही, हे तर फिक्स झालेलं आहे, तर त्यांना टायमात योग्य बिल मिळालं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचे वेअर हाऊसेस बांधायचं माझं एक स्वप्न आहे, की जेव्हा शेतकऱ्याकडं पीक येतो, मग त्यावेळी बाजारभाव नसल्यामुळे त्यांना साठवण करण्यासाठी काही वेअर हाऊस नाही आहेत, मग ते साठवण करून जेव्हा योग्य भाव मिळेल त्यावेळी ते विकू शकतात. तसं माझे नियोजन आहे. आपण या निवडणुकीच्या निमित्तानं अजून एक विषय होता की जनतेला काय आवाहन कराल? जनतेला एवढंच मी ह्या माध्यमातून आवाहन करेन की आपण ज्या पद्धतीने माझ्यावर विश्वास ठेवून जनतेतूनच आवाज येत होता की तुम्ही राजकारणात यावं, इलेक्शन लढावं, आमदार व्हावं, जनतेसाठी सेवा करावं, ही जी आपली इच्छा होती त्याप्रमाणेच मी आपल्या सेवेसाठी मैदानात उतरले. येणाऱ्या 20 तारखेला मला जास्तीत जास्त मताने निवडून द्यावेत आणि आपले जे जे स्वप्न आहेत, मी जे जे शब्द दिलोय ते 100% पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच ह्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना आश्वासन देतो. आज या ठिकाणी विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं इन सोलापूर न्यूज चॅनलच्या खुली चर्चा व्यासपीठावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार महादेवजी कोगनर साहेब या ठिकाणी आलेत आणि त्यांनी एकंदरीत दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील जे विकास कामं आहेत, रस्ते असतील, पाणी असेल, ड्रेनेज असेल, सिंचनाचे प्रश्न असेल, असे अनेक, आरोग्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न असे अनेक विविध प्रश्नावरती या ठिकाणी चर्चा करत असताना इथले जे प्रश्न आहेत, जनतेचे प्रश्न आहेत, जे विकास कामं व्हायला पाहिजे तितक्या प्रमाणात झालेले नाहीत, इथले जे सत्ताधारी पक्ष आहेत ते इथले विकास कामं करण्यात अपयशी ठरलेले आहेत असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि भविष्यात जर आपल्याला संधी दिली तर या पुढील काळात एक आदर्श मतदारसंघ, एक मॉडेल मतदारसंघ करण्याच्या दृष्टिकोनातून या जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण नेहमीच तत्पर राहणार आहात आणि जनता आपल्या पाठीशी नक्कीच राहील असा देखील त्यांनी दावा या ठिकाणी केलेला आहे. तर आज आपण इथंच थांबूया. नमस्कार.